हा फुलटॉस चेंडू यावेळेला अपील केला होता अपील आणि मग लेग बिफोर द विकेट इट्स आउट आणि फलंदाज बाद होताना दिसतोय आणि अपील केला होता आणि अपील मध्ये जान होती आणि अपील पात्र ठरले यावेळेस पहिला गडी मैदानाच्या बाहेर होताना दिसतोय अर्थात गुड्डू बबलू नवीन फलंदाज शक्ती आणि समीर अशी दोन फलंदाज आहेत यावेळेस पाहायचंय शक्ती काय करणार आहे समीर आणि शक्ती अशी फलंदाजीची जोडी सध्या तरी वडाप संघाच्या मैदानामध्ये आहे आपण पाहायला गेल्या मित्रांनो श्री धायरेश्वर क्रिकेट क्लब डोळवी आणि ग्रामस्थ मंडळ डोळवी यांच्या अविश्रांत मेहनतीनं हा क्रिकेटचं सोहळ्याचं दैवित्यमान सोहळ्याचं आयोजन केलंय शृंखलेचा पहिला दिवस आणि अर्थातचा पहिला दिवस अगदी खेळीमेळीच्या वातावरण पार पडलं पडताना दिसतोय तर याच दरम्यान आपण पाहायला गेलं आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना अर्थातच वडाप विपक्ष बलवडी यांच्या दरम्यान आतापर्यंत नाणेफेक जिंकली क्षेत्ररक्षण स्वीकारलंय फलंदाजाचं आमंत्रण दिले अर्थातच वडाप संघाला यजमान संघाला परंतु पाहायचं आहे आतापर्यंत काही चेंडूंचा खेळ संपला गेलाय संघाच्या एकूण धावसंख्येचा विचार केला तर 2 धावा 1 गडी बाद 1 बाद 2 अशी धावसंख्या फलकावर वडाप संघाची पुन्हा धाव नवीन फलंदाज शक्ती स्ट्राईक एंडवर असणार आहे समीर नॉन स्ट्राईकवर असणार तर फलंदाज गोलंदाज असणार प्रकाश स्ट्राईक एंडला फरक आघाडीचा गोलंदाज श्रीराम बलवली संघाचा गोलंदाजी मार्कवर आहे षटकातील काही चेंडू शिल्लक खेळण्यासाठी प्रयत्न करणार आहे तर शक्तीसाठी हा चेंडू हो सुंदर अप्रतिम लाजवाब फ्लाइट चेंडू जातोय पाहायचा आहे एक मॅक्सिमम ट्रिमेंडस आणि ह्यूज स्टिक त्याचं स्वागत करतोय टीचे समाधान थँक यू याच जरा मला पाहायला गेल्या तर आतापर्यंत काही चेंडूमध्ये संघाची एकूण धावसंख्येचा फलकाव झाल्या त्या 8 धावा म्हणजे एक षटकार एक डबल अशा 8 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आलेल्या आहेत पाहिजे प्रकाश समोर असतो आपलं स्वतःचं खातं षटकारानं खोललं तो फलंदाज अर्थात शक्ती द पॉवर दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा मोठा बडका परंतु क्षेत्ररक्षक यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज बाद होताना दिसतोय बाद होणारा फलंदाज शक्ती त्याचं स्वागत करतोय डी.जे. समाधान तर षटक क्रमांक यावेळेस आपण पाहायला गेले तर 2 गडीवर 8 धावा एक षटकार एक चौकार अशा 8 धावा आले आपण पाहायला गेले मित्रांनो आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपला गेलाय 5 चेंडू मध्ये विचार केला तर पहिल्या चेंडूवर 2 धावा दुसरा चेंडू तिसरा चेंडू निर्धाव तिसरा चेंडू सफलता चौथा चेंडूवर पाचवा चेंडूवर विकेट आणणार शेवटचा चेंडू प्रगती पथकावर असणार आहे अर्थातच प्रकाश याचा नवीन फलंदाज येताना दिसतोय गुड्डू बहुतांश या संघामध्ये बरेचसे निकनेम असे फलंदाज आहेत म्हणजे टोपण नावाचे फलंदाज आहेत खऱ्या अर्थाने आपण पाहायला गेलं प्रत्येकाला एक छोटासा टोपण नाव असतोच यावेळेस आपण पाहायला गेल्या मित्रांनो 5 चेंडूचा खेळ संपला गेलाय संघाच्या एकूण धावसंख्येचा फलकावर विचार केला तर आता 2 गडी बाद 8 धावा वडाप संघ वडाप संघाचा फलंदाज अर्थातच गुड्डू संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण जर विचार केला अतिशय सुंदर वातावरण आणि आत्ताचा चेंडू यावेळेस उचली गेला होता अपील केला परंतु यावेळेस पाहायचं स्टंप उखळल्या गेल्या होत्या स्टंप उखळल्या गेल्यानंतर थोडस दबाव अर्थात 95 ठेवण्यासाठी प्रयत्न करत होते विकेट किपर्स होता परंतु पहिले षटक संपलं गेले आणि अशा प्रकारच्या षटकामध्ये आपण विचार केला तर संघाच्या एकूण धावसंख्येचा पाहिला तर 8 धावा झाल्यात की पहिल्या षटकाच्या एक षटकामध्ये 4 चेंडू निर्धाव आणि 2 चेंडू धावा आले आहेत एक षटकार आला होता आणि एक डबल अशा 8 धावा पुन्हा आता नक्कीच विनंती असेल अर्थात बलवली संघाला जास्त आपण टाइमपास करू नका टाइमपास करू का प्लीज गेम टू बी कंटिन्यू प्लीज आणखी एक सामना शिल्लक असणार आहे तर मी विनंती करतो जास्त वेळ वाचवा आपण पाहतो की या ठिकाणी मित्रांनो श्री धायरेश्वर क्रिकेट क्लब डोळवी यांच्या माध्यमातून क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे
अर्थातच प्रसाद पाटील, संतोष पाटील, विक्रांत माळी आणि त्यांचे सर्व पाटील कुटुंबियाचे सर्व बंधू यांच्या अतिशय मेहनतीनं आज खऱ्या अर्थानं एवढा मोठा क्रिकेटचा कार्यक्रम, क्रिकेटचा हा दैवित्यमान सोहळा आयोजन केलेला आहे. त्याचा या सोहळ्याचा आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना अर्थातच वडाव विपक्ष बलवली यांच्या दरम्यान. नवीन गोलंदाज येताना दिसतोय मितेश. मितेश 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 चला शेखर दादा लवकर या. अर्थातच आम्ही पाहायला गेलंय खऱ्या म्हणत शेखर भगत या व्यक्ती मला कोण विसरणार. आतिश म्हात्रे जो हा आपली वाट बघत आहेत. अमित म्हात्रे मैदानामध्ये आपण पाहतो सामान्य शेखर भगत एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं ह्या मैदानाच्या खऱ्या अर्थानं ते सर्व त्यांच्याकडे हक्क सर्व आहेत त्यांच्याकडे. आता नक्कीच शेखर भगत पिच क्युरेटर्स म्हणून त्यांची भूमिका आहे. याच दरम्यान चेंडू अफाट केला होता. दरम्यान एकदा मिळते संघाला. संघाची धावसंख्या 19 वाढली गेली. संघाची एकूण धावसंख्या झाल्या त्या अर्थात नो बॉल. अंपायर नो बॉल. ओके नो बॉल असल्यानंतर या नक्कीच 1+1 अशा 2 धावा अँड दॅट्स फ्री हिट. ओके फ्री हिट असणार आहे आणि फ्री हिटचा फायदा कशा प्रकारचे फलंदाज घेतो. फ्री हिट याचा अर्थ तो फक्त फटका आपल्याकडे मुक्त असणार आहे. फक्त फलंदाज या चेंडूवर रनआउट होऊ शकतो. बाकी कोणत्या प्रकारचा फलंदाज बाद होऊ शकत नाहीये. फ्री हिट पाहिजे आहे. मुक्त फटका या चेंडूवर असणार आहे. उंच पुरा गुड्डूसाठी हा चेंडू. संघाच्या एकूण धावसंख्या 10 धावा. 10 धावा पाहायचा आहे. पुन्हा गोलंदाज यावेळेस मात्र असणार आहे मितेश. हा चेंडू यापेक्षा आपल्याला आणि चान्सेस वाढला होता परंतु संधी गवसली गेली आहे. तर 11 धावा झाल्यात आणि 11 धावांना संघाची धावसंख्या 19 वाढली गेली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय 11 धावा. 11 2 बाद 11 11 लॉस ऑफ 2 विकेट्स. आपण पाहतो या ठिकाणी सामना सुरू आहे. वडाव विपक्ष अर्थातच बलवली श्रीराम बलवली संघ पाहायचा आहे. नक्कीच या शृंखले डोलवी बलवली संघाच्या गावाची 2 संघ आहेत असं वाटतंय मला. नक्कीच हा चेंडू बघा. हा मला नक्कीच रिव्हर्स घालण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न दरम्यान यावेळेस मात्र एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या जाऊनशी पोहोचते 12 धावा. आपण पाहायला गेलं याच आतापर्यंत काही चेंडूमध्ये 12 एक षटक आणि काही चेंडूचा खेळ संपला गेला मित्रांनो. संघाची एकूण धावसंख्या 12 धावा. या सर्व सामन्याला कव्हर अप केलं गेले. आता पीटीसी लाईव्ह अर्थातच पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहायला गेलंय. संदीप वास्कर या पीटीसीचे फाउंडर आहेत आणि अर्थातच किरण दळवी आणि केतन दळवी सीईओ आणि अर्थातच या ठिकाणी मुन्ना कॅमेरामॅन मायकल यांच्या माध्यमातून ही मॅन फ्रॉम कुलाबा मुंबई. तर नक्कीच मुन्ना यांचं खूप खूप या ठिकाणी आभारी आहे. आपण एवढ्या लांब लोकांना येऊन जी सेवा करत आहात तर नक्कीच मुन्ना मायकल आपलं सरचे स्वागत आहेत या पेन नगरीमध्ये. आणि खऱ्या अर्थानं नक्कीच त्यांचं काम देखील मोठं काम आहे. कारण एक बिग कॅमेरा म्हणून ज्यांची क्रिकेट क्षेत्रामध्ये ओळख आहे. इंटरनॅशनल कॅमेरा म्हणून ज्यांची नक्कीच ओळख आहे. तर नक्कीच मुन्ना मायकल आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपला माझा आवाज आणि आपली स्तुती आज अख्ख्या युट्यूबच्या माध्यमातून सर्वांना विवर्तला जात आहे. तर पुन्हा गोलंदाज हा वेळेस मात्र चेंडू मात्र काढतोय. परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण असताना थोडा ओढथ्रो झाला होता. सुंदर बॅकअप केलंय. तोपर्यंत एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या 2 गडी बाद. संघाची धावसंख्या झाली आहे 13 धावा. आणि 13 हा आकडा असं म्हटलं जातं की हा क्रिकेट क्षेत्रामध्ये अशुभ आणि अशुभ असं मित्र काहीच नसतं. कदाचित 13वर कधी कधी विकेट देखील जातो आणि 13 धावसंख्येवर षटकार देखील येऊ शकतोय. मांडलं तर देव आणि नाही म्हणत दगड देखील असं म्हटलं. पण यावेळेस पाहायचं आहे काय होतोय मैदानामध्ये. पाहायचं आहे गोलंदाजी मार्कवर असणार आहे मितेश.
अगदी शांत क्रिकेट आणि शांत क्रिकेट असल्यानंतर उत्सुकता बोलण्याची उत्सुकता देखील शांत होत असते. यावेळेस मात्र पुन्हा त्या चेंडू जातोय निर्धाव आणि निर्धाव चेंडू गेल्यानंतर पुन्हा धावसंख्या फलकावर स्मित असणार आहे. अर्थात 13 पुन्हा एकदा हा आता मात्र एक मोठा फटका 6 धाव्यांसाठी आलाय आणि 6 धावनं पाहायला गेलं मगाशी म्हटलं की 13 धावांवर षटकार देखील येऊ शकतोय असणारा अनुभव आहे. आणि यावेळेस मात्र 13+6 आता मात्र 19 धावा झाल्यात. म्हणजे पाहायला गेलं तर 13 अशुभ आणि शुभ असंच काहीच नसतो. तर मग यावेळेस मात्र 19 धावसंख्या फलकावर गेल्यात. काय हवंय? ओके 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 पाण्याची व्यवस्था. तर नक्कीच पाणी अतिशय महत्वाचं आहे कारण तर नक्कीच बाळा सुदर्शन मोकल आपण व्यासपीठावर या. सुदर्शन मोकल प्लीज. यावेळेस आपण पाहायला गेलंय तर अमित जगातील प्रत्येक वस्तू नक्कीच आपण दडपणाखाली थोडस आहात नक्की पण मला फ्री माइंड हवं या. तर जगातील प्रत्येक गोष्ट अशी आहे की मला जगातील एकतर वस्तू सांगा की जी पाण्यावरून बनलेली नाहीये. जगातील प्रत्येक गोष्ट बनवण्यासाठी पाणी लागलेलं आहे. पाणी एकमेव अशी वस्तू आहे की जी बनवण्यासाठी पाणी लागलेलं आहे. तर अर्थातच मित्रांनो पाणी हे जीवन आहे म्हणूनच असं म्हटलं जातोय. यावेळेस पाहायचं मित्रांनो कशा प्रकारचा गोलंदाजी होते आहे मैदानामध्ये. संघाच्या एकूण धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. तिसरं षटक अर्थातच प्रकाश हातात दिसतोय. वैयक्तिक दुसरं संघाच्या माध्यमातून तिसरं षटक श्रीराम बळवली संघ. प्रसाद पाटील कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. आपली या ठिकाणी प्रतीक्षा होत आहे. प्रसाद पाटील याच वेळी मैदानात जाऊया. तर मित्रांनो आपण पाहायला गेलाय प्रकाश गोलंदाजी मार्कवर असणार आहे. प्रकाश टू गुड्डू. दरम्यानचा चेंडू यावेळेला टाकलेले चेंडू स्टेट टू द बॉलर खेळतोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एकदा रुकू शकत नाहीये. एका संघाची धावसंख्या एकरेशी वाढली गेली. संघाची धावसंख्या जाऊन 2 गडी बाद 20 धावा. 2 गडी बाद 20 धावा. तिसरं षटक प्रगती पथकावर आहे. आतापर्यंत मित्रांनो 13 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 13 चेंडू मध्ये 20 धावा झाल्या आहेत. पाहिजे 4 षटकांचा सामना असताना 4 षटकांमध्ये काय होणार आहे काय आणि दरम्यान यावेळी गोलंदाज पाहायचा आहे प्रकाश असणार आहे. तर गोलंदाज प्रकाश षटकातील पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असणार आहे. डावखुर असा फलंदाज अर्थातच समीर डावखुरा फलंदाज समीर यावेळेस पाहतोय गोलंदाज प्रकाश श्रीराम बलवली संघाचा. षटकातील पुढचा चेंडू आणि टाकलेला चेंडू. हा प्रयत्न नक्कीच आहे सफल होतोय की नाही पाहायचं आहे पुन्हा एकदा. आणि यावेळेस मात्र असं म्हटलं जातंय अमितजी यांच्या परिभाषेमध्ये सांगितलं जातं असं म्हटलं आर्मीजी नेहमी म्हणत असतात परंतु याच मला मी एक डीजेचा सुसमोर आवाज ऐकूया. डीजे यावेळेस फलंदाजांना प्रयत्न केला होता. आणि आमचे अमित सर नेहमी म्हणत असतात की आवश्यकता से ज्यादा चालाकी बहुत ही खतरनाक होती है. आपको जितनी आवश्यकता है उतनी आप चालाकी बनाओ. आणि ह्या वेळेस मात्र फलंदाजांना अपेक्षाप्रमाणे जास्त चालाकी केली आणि स्वतःला भोगावं लागलं. फलंदाज बाद झाले. त्यावेळेस गडी क्रमांक 3रा बाद होता दिसतोय. संघाची एकूण धावसंख्या 20 धावा. बंटी गुड्डू आणि प्रकाश बळवली संघाचा फ्लॅट चेंडू
त्याचं स्वागत करतोय अर्थातच 6 धाव्यांसाठी आहे आणि 6 धाव्यांचं स्वागत करतोय डीजे समाधान. कशी ओढ लागते जीवाला येण्या शिर्डीची अन पोरही नाचतान पालखीला मंत्री बेडीची. क्या बात है. साईबाबांचं सुमधुर हे संगीत आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो आज साईबाबांचा आज गुरुवार आणि असाच आशीर्वाद आमच्या सर्व साई भक्तांवर असू द्या. शिर्डीवाले साईबाबा. दरम्यानचा चेंडू अप्रतिम चेंडू आणि खऱ्या अर्थानं गडी क्रमांक चौथा बाजूला दिसतोय. षटक क्रमांक देखील तिसरे जवळ जवळ थँक्यू. असाच साईबाबांचा आशीर्वाद आपल्या सर्व साई भक्तांवर आहे. कारण बाबा आपल्या 11 वचनाची कटिबद्ध आहे. बाबांनी पहिल्या वचनात सांगितलेलेच आहे शिर्डीस ज्याचे लागतील पाय टळती पाय सर्व त्याचे. अर्थातच 11 वचनाशी बाबा कटिबद्ध आहे. नक्कीच यावेळेस आपण जाऊ या मैदानामध्ये आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो आजचा क्रिकेटचा आजचा जो स्कोरिंग सब्जेक्ट होता अगदी शांत क्रिकेट आणि एक मोठा स्कोर पाहायला मिळाला नाहीये. फक्त 40 धावांचा एक आव्हान एक मोठं आव्हान राहिलं होतं आणि खऱ्या अर्थानं आज सामने अतिशय एक साधे सुधे सामने पाहिला. म्हणजे जी फायटिंग आहे ती थोडीशी परंतु मागल्या चौथ्या सामन्यामध्ये म्हणजे लास्ट सामन्यामध्ये जोहा वर्सेस तो सामना झाला होता तो एक प्रेक्षणीय सामना झाला होता. अदरवाईज जाऊया मैदानामध्ये. गोलंदाज प्रकाश असणार आहे. तर यावेळेस मात्र अवांतर चेंडू आपण पाहायला गेलाय. अवांतर चेंडू संघाची धावसंख्या 1 वाढली गेली. संघाची धावसंख्या 1 वर संघ पोहोचतो. यावेळेस मात्र नवीन फलंदाज रौनक दरम्यान यावेळेस मात्र फलंदाज पाहायचा आहे विस्फोटन दिसतो परंतु क्षेत्रक्षण चांगलं झालंय. सुंदर बॅकअप केलं होतं. कोणत्या प्रकारची पण नाहीये. एकदा आरामात पूर्ण करताना दिसते. संघाची धावसंख्या 1 वाढली गेली. संघाची धावसंख्या 200 पोहोचली. आतापर्यंत वडाव संघाची धावसंख्या फलकावर आहे ती म्हणजे 3 गडी बाद 28 धावा 28 धावा 28 धावा पाहायचा आहे. 30 षटक चालू आहे. 28 मी म्हणे आता मोठा स्कोर कदाचित मे बी होऊ शकतोय. कारण इथून जर विचार केला तर आता जवळजवळ 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 चेंडू मध्ये जवळजवळ 10 ते 12 धावा आल्या तर आजच्या दिवसांचा उच्चांक होऊ शकतोय. एक अंदाज परंतु पाहायचा आहे 40 धावांचा उच्चांक होता जोहा संघाचा. कारण मॅच समरी आपल्याला घ्यायला पाहिजे. कारण दिवसभर आपण काय केलंय काय कमवलंय आणि काय गमवलंय याची तर थोडासा आपण विचार पुरा दिवसभर केला पाहिजे की आपलं काम आहे. इट्स अवर ड्युटी. सो आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. 28 धावसंख्या फलकावर जाईल. जमलय गो तुझे जत्रला लोक सारी नाचतान गो तुझे पालखीला. हा मनपण साडी चोली समाज एक विराईला तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी या कारले गावाला. क्या बात है. अप्रतिम लाजवाब. आणि या दरम्यान आपण पाहिलं गेलंय हा सामना पाहण्यासाठी आपण पाहायला गेलाय बहुत अवश्य बरेच लांब लांबची लोक या ठिकाणी नक्कीच झालेली आहेत. या आजूबाजूच्या सर्व गावात लोक त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत या पेन नगरीच्या मैदानावर. तर प्लीज अंपायर स्पीडअप घ्या. खेळाचा स्पीडअप करा.
जवळजवळ संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत, तर प्लीज वेळ अतिशय महत्वाचा आहे. नवीन फलंदाज येताना दिसतो गोलंदाज वडा संदीप डंगर पाहायचा आहे. संदीप हा गोलंदाज आलेला आहे. पाहायचा आहे षटकातील पहिला चेंडू, 4थ्या षटकातील पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज असणार आहे. पाहायचा आहे काय करतोय अर्थात समीर. स्ट्राईक एंडला बंटी, तगडा असा फलंदाज बंटी. परंतु पाहायचं शेवटचं षटक आहे. संघाच्या एकूण धावसंख्या फलकावर झाल्या त्या 28 धावा. 28 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. स्ट्राईक एंडला बंटी, तर षटकातील पहिला चेंडू यावेळेस चेंडू. ओ टायमिंग होताना दिसतोय आणि दरम्यान यावेळेस दरम्यान फलंदाज बाद एक सुंदर अप्रतिम झेल टिपतोय. संघाची धावसंख्या 28. तर एक आवाज ऐकूया, डीजेचा सुमधुर आवाज. देऊल सजविलान माझे एकवीरा आईचा, एकवीरा आईचा. धन्यवाद. नवीन फलंदाज रोहन, नवीन फलंदाज रोहन पाहायचा, छोटासा रोहन. याच वेळेला आपण पाहायला गेलं रोहन कशा प्रकारची फलंदाज करेल पाहायचं आहे. येणारे वेळ सांगणार आहे, कारण काही चेंडू शिल्लक असणार आहे या इनिंग मधले आणि संघाची धावसंख्या झाली ते 28 धावा. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 28 धावा झालेल्या आहेत. परंतु आपण विचार केला 5 चेंडू मध्ये किती जास्तीत जास्त किती धावा येतात आणि थोडस मोठे बालगुड्डू थोडं पराभवाचे थोडेसे मीमांसा करताना आम्ही बरोबर आपल्याला कॅमेऱ्यामध्ये झूम अप केलंय. कारण ही सर्व श्रेय आमच्या जातो मुन्ना मायकलला जातोय. याच वेळा चेंडू अवांतर चेंडू 29 धावा फलकावर झाले आहेत. शांत क्रिकेट खेळण्यामध्ये मी म्हणेन दळवी सर आपण विचार केला तर जो फाईट स्कोर पाहिजे होता, जसा उत्सुकता पाहिजे होती तसा सामन्यामध्ये उत्सुकता नाही. अगदी शांत क्रिकेट म्हणजे सिंगल डबल इन शॉर्ट कासवाच्या गतीप्रमाणे क्रिकेट पाहायला गेलाय. मी नेहमी सांगत असतोय संघाला काही होईना प्रगती हळूहळू करा, प्रगती करा. खूप ससे आडवे येतील पण त्यांना अडवण्याची हिंमत ठेवा बस. यावेळेस संघाची एकूण धावसंख्या 30 धावा. पण यावेळेस मध्ये क्रिकेटमध्ये आपण आजच्या मैदानाचा विचार केला अगदी स्लोवर खेळ पाहायला मिळाला. विकेट एकदम स्लो प्लीज इन शॉर्ट प्लस धावांची गती वाढली नाहीये. एका षटकार आला तर पुन्हा एकदा परत 2-3 षटकामध्ये षटकार आला नाहीये. म्हणजे इन शॉर्ट एका षटकार पाहण्यासाठी 2 षटकार इनिंग मध्ये 1-2 षटकार पाहायला मिळाले. आपण अपेक्षा करूया शेवटचा दिवस रविवार आहे आणि त्या दिवसामध्ये नक्कीच मोठे मोठे फटके पाहायला मिळतील. हा चौकार आणि चौकारानं वाढलाय. आता स्वागत करतोय आमचं डीजे. क्या बात है, क्या बात है. म्हणून नेहमी सांगत होतोय छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर एक मराठी माणसाला मोठी ऊर्जा मिळते. नक्कीच महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव नक्की या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला नव्हे जगाला हेवा हेवा असं वाटणारा हा आमचे ह्याचा छत्रपती शिवाजी महाराज. यावेळेस हा चेंडू मी म्हणेन नक्कीच एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. म्हणून म्हणतोय आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा. संपला नाही आणि संपणार नाही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा दरारा. यावेळेस नक्कीच मित्रांनो एक आदर्शी वाईट नाही डॉट बॉल. आणि आम्ही सर असं देखील म्हणतो ज्याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज असतील तो जीवनामध्ये कधीच पराभव होऊ शकत नाही. धावसंख्या फलकावर 34 4 चेंडू झालेले आहेत. 34 धावसंख्या फलकावर झालेल्या आहेत. 34 नवीन फलंदाज जाताना दिसतोय ज्ञानेश्वर. मगाशी देखील अमित सरांनी सांगितलंय महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि त्यातल्या संतांमधले एक ज्ञानेश्वर महाराज
क्या बात आहे, अप्रतिम, लाजवाब. छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा जेव्हा आपण गाज आपल्याला नक्कीच हार्दिक स्वागत असणार आहे. आमचा दर्शन यावेळेस मात्र पाहायचं आहे, चेंडू मध्ये अडवला जातोय. त्या ठिकाणी 2 धावा नाहीये, परंतु एकच धाव फलंदाज राहणार होता दिसतोय. एकूण धाव संख्या झाल्या त्या 35 धावा. डीजे तू लगाव, ठोक तू. DJ Pemea. हो, चेंडू अप्रतिम चेंडू टाकतोय आणि दरम्यानच ही इनिंग संपली गेले. संघाच्या एकूण धाव संख्या झाल्या त्या आपण पाहायला गेलंय 35 धावा झाल्यात. पुन्हा एकदा तो टार्गेट स्कोर 35 धावा झाले, 36 धावांचा टार्गेट स्कोर. तर खुश खबर क्रिकेट रसिकांस खुश खबर. दिनांक 7 डिसेंबर, 8 डिसेंबर आणि 9 डिसेंबर म्हणजे 7, 8, 9 या 3 दिवसामध्ये अर्थातच क्रिकेट सामन्याचं आयोजन केलेलं आहे. प्रथम क्रमांक असणाऱ्या 50,000 रुपये, द्वितीय क्रमांक 25,000 रुपये, तृतीय क्रमांक 12,500. प्रवेश फी असणार आहे 5,500. नियम व अटी पंचांचा निर्णय अंतिम. प्रथम येणाऱ्या 24 संघांना प्राधान्य. सामने 4 षटकांचे खेळवण्यात येतील. सामन्यातील फेरबदल करण्याचा निर्णय पंच कमिटीकडे राहील. थ्रो बॉल नो केला जाईल आणि मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. आणि मॅन ऑफ द मॅच साठी कूलर असणार आहे. आणि सामन्याचे ठिकाण असणार आहेत दुर्गादेवी भव्य मैदान, हमरापूर, पेन. म्हणजे हमरापूर पेन इथे या मॅचेसचं आयोजन केलेलं आहे. दिनांक लक्षात घ्या 7, 8, 9 डिसेंबर 2018. प्रथम क्रमांक 50, द्वितीय क्रमांक 25 आणि तृतीय क्रमांक 12,500. संपर्क साधा शुभम भगत, मंदार पाटील, संजय पाटील, कुंदन दाभाडे आणि विनायक गव्हाणकर यांचे संपर्क साधा आहे. धन्यवाद. बॅटिंग लवकर पाठवा. काय बॉल तुषार याच्यानंतर जो सामना होणार आहे आजच्या दिवसातील सुपर 4चा बरोबर ना, सुपर 4चा होणार सामना. तर तो सामना 3 षटकांचा असणार आहे, याची कृपया नोंद घ्या. बॅट्समन पाठव प्लीज. हॅलो हेलो नौना जी, और जीतने के लिए 35 रन इकट्ठा किया है, 36 रनों का टारगेट. और इस जीत को, ये लक्ष्य को पार करने के लिए सलामी जोड़ी इस बार श्रीराम बलौली की पारी का आगाज करने के लिए, प्रारंभ करने के लिए उन्होंने अपना ड्रेसिंग रूम छोड़ दिया है और सीधे मैदान के ऊपर चले गए. वो जाते समय ही पहले मुझे लगता है टीम का निर्णय ऐसा उनका टीम मीटिंग चल रही है कि किस तरह से गेंदबाजी करना चाहिए, कैसे बल्लेबाजों को आउट करना चाहिए, ऐसा प्लान चल रहा है. लेकिन इससे पहले टॉस जीतने के बाद लगभग देखा जाए बलौली टीम ने पहले गेंदबाजी करने का फैसला लिया है. 24 गेंदों में 36 रन इकट्ठा कर चुके हैं और 37 रनों का टारगेट रखा है. तमाम दर्शक इस मैच का आनंद ले रहे. आज के गुरुवार के लिए इस धैर्यश्वर डोलवी टीम के लिए सभी दर्शक उपस्थित है. यूट्यूब के ऊपर जो दर्शक हमारे मैच देख रहे हैं, सभी दर्शकों का, हमारे आयोजकों का और हमारे दोनों अंपायर, सभी इस टूर्नामेंट में हमारे टीमों ने सहभाग लिया है, उस सभी टीमों का हम तहे दिल से अभिनंदन करता हूं और आपको इस मैदान के ऊपर लेके चलता हूं. प्रदीप इस बार स्ट्राइक के ऊपर, प्रदीप और प्रकाश ये जोड़ी मैदान के ऊपर पहुंच चुकी है. 24 गेंदे, टीम को जीतने के लिए 36 रन की जरूरत है एंड रिक्वायर्ड रन हर ओवर में 9 रन की जरूरत है. इससे पहले कल इसी मैदान के ऊपर भी बेहतरीन मुकाबले होने वाले हैं और गेंदबाजी करने के लिए वड़ाव की तरफ से गेंदबाज आ चुके गुड्डू, जिन्होंने पिछले मैच में शानदार गेंदबाजी का मुजाहरा पेश किया था. वही गुड्डू
लेफ्ट हैंड राउंड विकेट नगर पालिका एंड से। पहली गेंद प्रकाश के लिए किनारा जरूर लगा था, लेकिन इस प्रकार देखा जाए शायद कोई रन नहीं है और यहां लगभग देखा जाए तो शायद पहली गेंद डॉट समाप्त हो चुके। इससे पहले 1 जनवरी 2019 के लिए जोहा की तरफ से शानदार आयोजन किया है। 6 दिन की श्रृंखला है, तो जरूर आइए। और नहीं मिलेगी तुझे। लेकिन इस प्रकार देखा जाए सिंगल मिली और सिंगल के साथ देखा जाए तो यहां प्रदीप ने अपने खुद का खाता ओपन कर दिया, यानी कि टीम का खाता भी ओपन हो चुका है। 1 रन जरूर आगे आए थे, लेकिन विकेट कीपर थोड़े से इस बार देखा जाए दूर है, मगर यहां कोई रन नहीं है। गुड्डू के पास ये वेरिएशन है और डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। गुड्डू राउंड विकेट और ये देखिए अंदर आई गेंद स्विंग हो चुकी है, अपील की है। और जब गेंद अंदर आती है तो बल्लेबाज को दिक्कत पैदा होता है। ये गेंदबाज की ताकत है, जैसे आर अश्विन के पास विधता है गेंदबाजी करने की, वही गेंदबाजी कर रहे। पहली गेंदबाजी चल रही, जबरदस्त गेंदबाजी, पहला पावर प्ले चल रहा है। 36 रनों का टारगेट है और स्कोर बन चुका है इस प्रकार देखा जाए तो शायद 1 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। अच्छा स्ट्रोक को खेल दिया है मिड विकेट के ऊपर, मगर यहां लगभग देखा जाए सिंगल मिली है और सिंगल के साथ लगभग देखा जाए तो शायद यहां प्रकाश ने भी खाता ओपन किया। टीम का स्कोर आगे बढ़ता है, यानी कि स्कोर पहुंच चुका है 2 के घर में। एक बार फिर से कदमों का जरूर प्रयोग कर दिया, पॉइंट के क्षेत्र में रहना मामला बन सकता था, लेकिन उतना थ्रो मजबूती का नहीं गया, लेकिन उसे कैरी नहीं कर सके बॉलर। मगर यहां लगभग देखा जाए 1 रन मिल जाती है। सिंगल के साथ टीम का स्कोर पहुंच चुका है 3 के घर में। 3 पे स्कोर जा चुका, पहला ओवर समाप्त हो चुका। बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा पेश किया, तारीफ करना पड़ेगी गणेश इस गेंदबाजी की। और ऐसी जब गेंदबाजी हो जाती है तो सामने वाले टीम को दिक्कत पैदा हो जाती है। वैसे मुझे लगता है पहली गेंदबाजी हो चुकी है, पहले ओवर में 3 रन आ चुके, बिना या कोई विकेट नहीं मिल चुके, लेकिन अच्छी गेंदबाजी का मुजाहरा पेश हुआ। तमाम दर्शक इस मैच का आनंद ले रहे हैं। और दूसरे गेंदबाजी करने के लिए कप्तान इस बार वड़ाव के कप्तान किसी को इस्तेमाल करते देखना पड़ेगा। जो कप्तान इस्तेमाल करेंगे वो गेंदबाजी अच्छी होगी, लेकिन इस बार देखा जाए तो प्रकाश, और मुझे यह लग रहा है कि प्रदीप को कुछ ना कुछ बल्लेबाजी करना पड़ेगा। लेकिन इस प्रकार देखा जाए तो शायद प्रदीप स्ट्राइक के ऊपर है और गेंदबाजी करने के लिए कप्तान ने इस्तेमाल किया है ज्ञानेश्वर, यानी कि ज्ञानेश्वर गेंदबाजी करने के लिए। फिर से दौड़ना शुरू कर दिया, शॉर्ट पिच टप्पा, ज्ञानेश्वर गेंदबाजी करने के लिए निकले और इसी के साथ खेलना चाहते थे मिड विकेट के ऊपर, लेकिन गेंद को इस प्रकार पकड़ लिया है, सिंगल मिली।
4 रन देके एक सफलता हासिल की। यानी कि गुड्डू पिछले मैच के हीरो थे, इस मैच में भी हीरो। आपके लिए 6 गेंदों में 20 रन की जरूरत है। गलती हो गई थोड़ी सी, 6 गेंदों में 20 रन की जरूरत है। आमिर का साथ देने के लिए बल्लेबाज पहुंच चुके हैं। राहुल और आमिर के पास वो काबिलियत है, लेकिन उनका बल्ला अभी चलना चाहिए। 6 गेंदे और 20 रन की जरूरत है। मुश्किल नहीं है, अगर वो कारनामा हो सकता है। हेलो हेलो, तो लगभग देखा जाए तो इससे पहले एक बार फिर से देखना मुझे लग रहा है जैसे शाम हो गई है, तो थोड़ी सी लगभग देखा जाए यहाँ गेंद बाहर जाना थोड़ी सी मुश्किल होगी, लेकिन यहाँ गेंदबाजों की तारीफ करना पड़ेगी वड़ाओं की। और तो लगभग शायद मुझे ये लग रहा है कि अब 3 गेंदे शेष है, और यहाँ अभी इस प्रकार देखा जाए तो शायद बलौली को मैच जीतना है। तो लगभग 18 बिल्कुल तो अभी स्कोर बन चुका। अभी एक और झटकार मार सकते हो तो सागर की तरफ से 1000 रुपए का इनाम है। तो मुझे ये